आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन, हृदयाचे विकार, मधुमेह, सोरायसिस, वेट मॉनिटरिंग। आमचा पत्ता सनेज आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नेहरू नगर, विजापूर रोड, सोलापूर। मोबाईल नंबर 80 87 02 10 04 आणि 97 63 36 10 04। नवनिर्वाचित खासदार नरेश म्हस्के यांनी ठाणे रेल्वे स्थानकाची केली पाहणी। कालच लोकसभेचा निकाल जाहीर झाला। ठाणे लोकसभेत महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के हे विजयी झाले। आज नवनिर्वाचित खासदार नरेश म्हस्के यांनी ठाणे रेल्वे स्थानकाची पाहणी केली। यावेळी नरेश म्हस्के यांनी अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले। कुठल्याही कामात मला हलगर्जीपणा चालणार नाही असं सांगत फलाटावर पडलेल्या सिमेंटच्या गोणी तात्काळ उचलून दुसरीकडे ठेवा, कोणत्याही प्रकारे प्रवाशांना त्रास होता कामा नये अशा सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या होत्या। आज मी जे काही 5 नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण केलं त्याही कामाची पाहणी करायची होती आणि त्याचबरोबर रेल्वे प्रवासी लाखो प्रवासी रोज या ठाणा रेल्वे स्टेशनद्वारे जा येत असतात आणि सर्व स्टेशनवरनं जा ये करत असतात। आपण त्यांना मोठ्या सुविधा तर देण्याचा आपण प्रयत्न करतो आहे, पण त्याचबरोबर ज्या काही प्राथमिक सुविधा आहेत, रेल्वे स्टेशन हे स्वच्छ राहायला पाहिजे, सुंदर राहायला पाहिजे। या ठिकाणी आपण पाहिली की या ठिकाणी स्वच्छतेचा विषय आहे फार मोठा आणि स्वच्छतेच्या दृष्टीने टॉयलेट्सची पाहणी मी या ठिकाणी केली की लोकांचा, महिला असतील पुरुष असतील, की टॉयलेट्स ही स्वच्छ असणं गरजेचं आहे। टॉयलेट स्वच्छ आहेत परंतु त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था, नळाची व्यवस्था आणि दुर्गंधी या ठिकाणी येते, तर ती दुर्गंधीसुद्धा न येणं गरजेचं आहे, तरच त्या टॉयलेटमध्ये पुरुष आणि स्त्रिया जाऊ शकतात। आणि त्यासंबंधित स्टेशन मास्तरांना आम्ही सूचना केलेल्या आहेत की टॉयलेट स्वच्छ राहायला पाहिजेत। आणि या पाहणीमध्ये दिसून आलं, बऱ्याच जणांच्या कंप्लेंट्स या ठिकाणी होत्या की जे स्टेशनमध्ये जे बांधकाम विभागाचं काम सुरू आहे त्यामुळे प्रचंड प्रमाणात रॅबिट या स्टेशनमध्ये पडलेलं आहे आणि 6 महिन्यापासून 8 महिन्यापासून वर्षभरापासून रॅबिट आहे। स्टेशन मास्तरांची कदाचित
यामध्ये नाईलाज होत असेल, कारण हे मोठे मोठे कॉन्ट्रॅक्टर्स आहेत आणि काम करतात आणि रॅबिट त्याच ठिकाणी टाकतात. तर मी प्रथम त्यांना तशा पद्धतीच्या सूचना केलेल्या आहेत की उद्यापासून हे रॅबिट उचलण्याचं काम सुरू व्हायला पाहिजे. कारण पावसाळा आहे, जी ठिकठिकाणी कचरा आहे, ठिकठिकाणी काही रॅबिट आहे, ते ताबडतोब उचललं गेलं पाहिजे, जेणेकरून स्टेशन स्वच्छ आणि सुंदर असं स्टेशन व्हायला पाहिजे. त्या ठिकाणी कॉमन रूम आम्ही जो पाहिला त्या ठिकाणी बेंचेस खराब आहेत, बेंचेसची व्यवस्था त्या ठिकाणी व्हायला पाहिजे, साफसफाई व्हायला पाहिजे. आणि म्हणून आज स्टेशनची पाहणी केली होती. सर्वसामान्य जो प्रवासी आहे, सर्वसामान्य नागरिक आहे, तो या स्टेशनद्वारे ये जा करत असतो आणि त्याला चांगलं वातावरण ठेवणं, स्वच्छ नीटनेटकं वातावरण, सुविधा तुम्ही द्या, नंतर द्या, थोडे दिवसांनी द्या, त्यात काही सुधारणा करा. फक्त सरकते जिने असून उपयोग नाही आहे. तर तो जिने स्वच्छसुद्धा असणं गरजेचं आहे, टॉयलेट स्वच्छ असणं गरजेचं आहे आणि त्यासंबंधी स्टेशन मास्टरला सूचना केलेल्या आहेत. सर, एकंदरीत पाहायचं झालं तर तुम्ही असा देखील आरोप केलेला आहे की मागील नाही कोणी सरकते जिने बनवले वगैरे अशा काही पद्धतीने काही सूचना दिलेल्या नाही आहेत. हे रेल्वे मंत्रालयाचं काम आहे आणि त्या पद्धतीने सर्व स्टेशनवर ते झालेले आहेत. आणि मी तुम्हाला अभिमानानं सांगेल, आमची ठाणे महानगरपालिका एकमेव महापालिका आहे की, आणि मी स्वतः महापौर सभागृह नेता असताना आम्ही तशा पद्धतीचे ठराव केलेले आहेत. याच्या ब्रिजेसकरता या सगळे सरकते जिने असतील, ठाणे महानगरपालिकेने पैसे दिलेले आहेत, कारण याचा उपयोग आमची ठाणे महानगरपालिकेतील नागरिक करत असतात. त्यामुळे कुणीही केलेलं नाही आहे. आणि हे रेल्वे मंत्रालयातनं काही प्रोजेक्ट आलेले आहेत, काही प्रोजेक्ट ठाणे महानगरपालिकेने केलेले. आणि अभिमानाने सांगेल की ठाणे महानगरपालिका एकमेव महापालिका आहे की रेल्वे स्टेशनसाठी पैसे महानगरपालिकेच्या बजेटमधून केले. या ठिकाणी सॅटिस आम्ही केलेलं आहे. दुसरा सॅटिस नंबर 2चं सुद्धा त्या ठिकाणी काम सुरू आहे. आम्ही कोणावरती टीका टिप्पणी करण्याकरता याकरता आलेलो नाही आहे. या ठिकाणी लोकांना सुविधा देणं, कुणी काय केलं याच्याशी आमचा संबंध नाही. आम्ही काय करणार हे आमच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. 6 लाख सकाळ संध्याकाळ प्रवाशांना प्रचंड गर्दीचा सामना करावा लागतो, यासाठी काय करायचं? बघा, नवीन स्टेशनचं विस्तारीकरण जे आहे त्यासंबंधी पावलं उचललेली आहेत. या स्टेशनमध्ये आपण चांगल्या सुविधा देण्याचा आम्ही प्रयत्न करतो. सर, देवेंद्र फडणवीस यांनी पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स, मोबाईल व टीव्ही रिपेरी, मोबाईल व सर्व डिश रिचार्ज. आमचा पत्ता 34/2/39, 70 फूट रोड, न्यू पाच्छापेठ, सोलापूर. मोबाईल नंबर 774499 6658 आणि 954546 8473.